महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय घडामोडींना आता वेग आलाय। अशातच पुणे शहरात सध्या चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार कोण याची। पुणे महापालिका निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार आता पुणे शहरातील श्रीमंत उमेदवारांची यादीच पुढे आली आहे। यामध्ये भाजपचे उमेदवार पुढे असल्याचं समोर येत आहे। भाजपच्या विविध प्रभागातील उपनगरातील अनेक उमेदवार या यादीत पुढे आहेत। सुरेंद्र पठारे, सायली वांजळे, चंद्रशेखर उर्फ सनी निमण यासारखे अनेक नेते यामध्ये समाविष्ट आहेत। प्रत्येक उमेदवाराला त्याचा अर्ज भरण्याच्या वेळी प्रतिज्ञापत्र दाखल करावं लागतं। या प्रतिज्ञापत्रात उमेदवाराला त्याची स्थावर आणि जंगम मालमत्ता, वाहनं, सोने, चांदी इतर सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर करावी लागते। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रतिज्ञापत्रानुसार आता पुण्यातील काही श्रीमंत उमेदवारांची नावच समोर आली आहे। या यादीमध्ये माजी खासदार, आमदारांच्या मुलामुलींचा, सुनांचाही समावेश आहे। पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकमेव आमदार असलेले बापू पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरलेत। पठारे यांच्याकडे एकूण 271 कोटी 85 लाख रुपयांची मालमत्ता आहे। पठारे यांच्या भाजप प्रवेशासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांनी विशेष लक्ष घातलं होतं। त्यांची पत्नी ऐश्वर्या पठारे सुद्धा महापालिका निवडणुकीच्या रिंगणात आहे। पठारे यांच्याकडे BMW, मर्सिडीज, इनोवा, क्रिस्टा अशी अनेक वाहनं आहेत। तर दुसरीकडे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार ज्यांची ओळख गोल्डन मॅन म्हणून होती असे रमेश वांजळे यांची मुलगी सायली वांजळे पठारेंनंतर श्रीमंत उमेदवार ठरल्यात। सायली वांजळे यांच्या नावावर असणारी मालमत्ता समोर आली आहे। वांजळे यांच्याकडे 77 कोटी 65 लाख रुपयांची मालमत्ता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विशेषतः अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत जवळ मानल्या जाणाऱ्या सायली वांजळे यांनी नुकतंच मुंबईमध्ये जेव्हा भाजपकडून मेगा प्रवेश झाले त्यावेळी हाती कमळ घेतलं। पुण्यातील वारजे भागातनं सायली वांजळे याआधी नगरसेविका राहिल्या आहेत। त्यापाठोपाठ माजी मंत्री आणि शिवसेनेचे बडे नेते शशिकांत सुतार यांचे सुपुत्र पृथ्वीराज सुतार यांनी ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलाय। महापालिकेची निवडणूक लढवताना उमेदवारी अर्जाबरोबर दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार 42 कोटी 51 लाख रुपयांची मालमत्ता त्यांच्या नावावर आहे। बुलेट, इनोवा, निसान मायक्रा यासारख्या अनेक वाहनांची नोंदणी सुद्धा त्यांच्या नावावर आहे। आणि त्यानंतर नंबर लागतो तो चंद्रशेखर उर्फ सनी निमण यांचा। शिवसेनेचे माजी नेते दिवंगत विनायक निमण यांचे ते सुपुत्र। सनी निमण यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवत औंध बोपोडी प्रभाग क्रमांक 8 मधून निवडणूक ते लढवतायत। 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी सनी निमण हे इच्छुक होते, पण मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या नावावर 36 कोटी रुपयांची मालमत्ता आहे। ऑस्ट्रेलियामधनं पदवी प्राप्त केलेल्या निमण यांच्याकडे 1 इनोव्हा, 5 दुचाकी आणि 1 बुलेट अशी वाहनं आहे। प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 25 तोळं सोनं आहे। त्यानंतर आहेत त्या स्वरदा बापट, पुण्याचे माजी दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या त्या सून आहेत। पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 25 मधनं भाजपची उमेदवारी त्यांना मिळाली आहे आणि त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। पुणे महापालिकेची निवडणूक त्या पहिल्यांदाच लढवत आहे। मात्र यापूर्वी सांगली महापालिकेची निवडणूक त्यांनी लढवली आहे। त्यांची एकूण कौटुंबिक मालमत्ता 11 कोटी 22 लाख रुपयांची आहे, तर त्यांच्याकडे 1 दुचाकी आणि 23 लाखांची क्रेटा गाडी आहे। याशिवाय स्वरदा बापट यांच्याकडे 13 तोळं सोनं आहे। एकूणच काय तर सर्वाधिक श्रीमंत उमेदवार म्हणून सुरेंद्र पठारे यांनी स्थान पटकावल्यानं राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी ते आलेत। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।